Hello, dear students. Here Dilip Jadhav sir. Again, we are studying here the science 2, chapter number 2, life processes in living organisms. Now, this is the second video that I am going to present before you. Earlier, we have seen aerobic respiration in living organisms. Now, we'll move to the anaerobic respiration. Anaerobic respiration in living organisms and cells. So many microorganisms and bacterial organisms do not live in presence of oxygen, that's why they do anaerobic respiration. Anaerobic respiration has two steps. One glycolysis and the another one is fermentation. आपण याच्या अगोदर ऑक्सिश्वसन ऑक्सिजनच्या सान्निध्यामध्ये श्वसन कशा पद्धतीने घडून येतं पाहिलं. या ठिकाणी आपण विना ऑक्सिश्वसन ऑक्सिजनच्या सान्निध्यात नसलेले सूक्ष्मजीव उच्चतरीय वनस्पती काही वेळेला किंवा पेशींच्या मध्ये काही वेळेला ऑक्सिजनच्या शिवाय म्हणजे विना ऑक्सिश्वसन कशा पद्धतीने केलं जातं याची माहिती आपण पाहणार आहोत. ही दोन पायऱ्यामध्ये आहे. ग्लुकोज रूपांतर ग्लायकोजच्या माध्यमातून कसं होतं आणि किण्वर प्रक्रिया कशी होते याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आपण जे ग्लुकोज खातो म्हणजे अन्नधान्याच्या माध्यमातून ग्लुकोज इज कन्व्हर्टेड इनटू pyruvic acid, then fermentation is done. We get different products just like the vinegar and vitamins. This is done with the help of various microorganisms. This is the also fermentation. The fermentation is done in between the glycolysis. Now the second step. Glycolysis, just we have seen. Glucose is converted to pyruvic acid and some yeast do fermentation and we get the alcohol, ethanol, ethyl alcohol, that is C2H5OH. In our muscles, how the fermentation is done? Now the pyruvic acid is converted into lactic acid because when we exercise, when we do yoga, we do not get the proper oxygen to our muscles. So anaerobic respiration takes place and the lactic acid performed is stored in our muscles. Now, in case of germination of seeds in soil, they do not need oxygen. The seeds germinate in absence of oxygen, that is they do anaerobic respiration. Now, energy from different food products. Carbohydrates which are not utilized are stored in liver and muscles in the form of glycogen. आपण कर्बोदकाचे ग्रहण करतो पिष्टमय पदार्थ, त्यांचा जर व्यवस्थितपणे वापर केला गेला नाही योग्य प्रमाणात आपण हालचाल करताना किंवा काम करत असताना तर ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये ते लिव्हरमध्ये यकृतामध्ये किंवा आपल्या मसलमध्ये साठवले जातात. Proteins are formed by amino acids which are held by peptide bonds. Therefore, it is called a macromolecule. When proteins are digested, they are converted back into amino acids. Amino acids are absorbed in blood circulation and transported to every cell. थोडक्यात प्रथिनांचं रूपांतर अॅमिनो आम्लामध्ये होतं आणि ही अॅमिनो आम्ल रक्ताभिसरणाच्या माध्यमातून प्रत्येक सेलमध्ये पोहोचवली जातात. त्यांना महारेणू असंही म्हणतात अॅमिनो आम्लांना. आता आपल्या बॉडीमध्ये की कोणती प्रोटीन आणि कुठे असतात? मेलॅनिन, केरॅटिन इन स्किन, ओसिन आपल्या बोन्समध्ये असतं, प्रोटीन्स ऑफ सेल्स मेम्ब्रेन अँड डिफरंट एन्झाइम्स आपल्या सेल्समध्ये असतात, इन्शुलिन, ट्रिप्सिन पॅनक्रियाजमध्ये असतात, स्वादुपिंडामध्ये, डिफरंट हार्मोन्स पिच्युटरी ग्लँड पीयूषिका ग्रंथी म्हणतात, फ्लेक्झिबल प्रोटीन्स ॲक्टिन अँड मायोसिन आपल्या मसल्समध्ये असतात, हिमोग्लोबिन अँड अँटीबॉडीज आपल्या ब्लडमध्ये असतात, रक्तामध्ये असतात. प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन आर कन्सिडर्ड टू बी फर्स्ट क्लास प्रोटीन्स. Each gram of protein provides 4 kilocalorie of energy.
प्राण्यांच्या पासून मांसाहाराद्वारे आपल्याला जी प्रथिने मिळतात, दुधामधून आपल्याला जी प्रथिने मिळतात ती अत्यंत उत्तम दर्जाची मानली जातात. आणि प्रथिनांच्यामुळे आपल्याला 4 किलो कॅलरी प्रत्येक ग्रॅमपासून ऊर्जा मिळते. आता याच्यानंतर आपण लिपिड्स आर फॉर्म फ्रॉम फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल which have specific bond between them. When lipids are digested, they are converted into fatty acids and alcohol absorbed by fatty acids. एक लक्षात ठेवायचं, आपण जे तेलजन्य पदार्थ खातो तर लिपिड्स, मेद किंवा स्निग्ध पदार्थ असं म्हणतात, त्याचं रूपांतर फॅटी ॲसिड्समध्ये होतं. आणि ही फॅटी ॲसिड्स पुन्हा रक्ताभिसरणामधून आपल्या विविध सेल्समध्ये पाठवली जातात. Phospholipids produce plasma membrane. Progesterone, estrone, testosterone, aldosterone, etc. are hormones produced from fatty acids, covering around the axons of every cells. Now, there are two types of vitamins in our body. आपल्या शरीराच्यामध्ये 2 प्रकारची जीवनसत्व आहेत. Vitamins are required for proper functioning and maintenance of the body. योग्य शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी आणि शरीराची काळजी घेण्यासाठी ह्या व्हिटॅमिनची भयंकर गरज असते. जीवनसत्वांची 2 प्रकारचे व्हिटॅमिन असे आहेत. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स म्हणजे स्निग्ध पदार्थात तेलात विरघळणारी व्हिटॅमिन्स A, D, E आणि K. हे जे जीवनसत्व आहेत तीज आर फॅट सोल्युबल. जर जास्त झाली तरी रोग निर्माण होतात, कमी झाली तरी आपल्या शरीरामध्ये व्याधी निर्माण होऊ शकतात. पाण्यात विरघळणारी जीवनसत्व वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स B and C. जीवनसत्व ब समूह किंवा बी जीवनसत्व हे मॅक्झिमम आपल्या रोजच्या चपाती भाजी इतर आहारातून मिळतं. सी प्रामुख्याने फळांच्या मधून मिळतं. जास्त झाली तर पाण्यात विद्राव्य असल्यामुळे शरीराच्या बाहेर फेकून दिली जातात. मात्र कमी पडल्यानंतर शरीरामध्ये विविध प्रकारच्या व्याधी निर्माण होऊ शकतात. नाऊ नेक्स्ट वन इज वॉटर. वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट. पाण्याला सुद्धा अत्यंत महत्त्वाचं जीवनसत्व मानण्यात आलेलं आहे. वी कांट डू एनिथिंग विदाउट वॉटर इन अवर बॉडी और आउटसाइड द बॉडी. सो वॉटर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट. ह्युमन बॉडी कंटेन्स अबाउट 65 to 70% वॉटर. आपल्या शरीरामध्ये 65 ते 70% पाणी आहे. 70% वॉटर इज प्रेझेंट बाय वेट इन एव्हरी सेल. प्रत्येक सेलमध्ये 70% पाणी आहे. ब्लड प्लाझ्मा हॅज 90% ऑफ वॉटर. आपल्या रक्तामध्ये 90% पाणी आहे. लॉस ऑफ वॉटर और डिहायड्रेशन कॅन कॉज प्रॉब्लेम्स विथ द फंक्शन ऑफ सेल्स अँड लेटर दॅट ऑफ द बॉडी. पाण्याची कमतरता आपल्या शरीराला जर जाणवली तर प्रचंड मोठी शरीराची हानी होते. कारण सर्व पदार्थ आपल्या पाण्यामध्ये विरघळत असल्यामुळे रक्ताच्या माध्यमातून फिरत असतात. नाउ नेक्स्ट वन द फायबर. तंतुमय पदार्थ. फायबर्स कॅन नॉट बी डायजेस्टेड and hence they become helpful in digestion of other substances and excretion of excreta. एक लक्षात ठेवायचं, तंतुमय पदार्थ आपल्या शरीरात पचवले जात नाही, पण पचनासाठी तंतुमय पदार्थांची गरज असते फायबरची. आणि जे अन्न पचलेलं नाही ते शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी तंतुमय पदार्थाची म्हणजे फायबरची गरज असते. इन लिफी व्हेजिटेबल्स, फ्रुट्स अँड सेरियल्स देर इज अ गुड अमाऊंट ऑफ फायबर. म्हणजे विविध प्रकारचे धान्य, पालेभाज्या, फळांच्या मध्ये अत्यंत सुंदर प्रकारचे फायबर्स असतात. ते आपण ग्रहण करायला पाहिजे. धन्यवाद. याच्यानंतर पुढचा व्हिडिओ नंतर येईल.